भाव मिळेल या अपेक्षेने घरात ठेवलेल्या कापसाला लागली आग। धरणगाव तालुक्यातील साखरे गावातील 4 घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान। धरणगाव तालुक्यातील साखरे गावात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक 4 घरांना भीषण आग लागल्याची घटना काल रोजी घडली। या लागलेल्या आगीत शेतकऱ्याने भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेला कापूस देखील जळून खाक झालाय। धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवण्यात आली। या आगीत संसारोपयोगी साहित्यांसह शेतीचं उत्पन्न, रोकड इत्यादी जळल्यानं 4ही घरांचा संसार उघड्यावर पडलाय। धरणगाव तालुक्यातील साखरे गावात काल दुपारी 1 वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे घरात ठेवलेल्या कापसाला आग लागली। घराच्या बाजूला असलेल्या इतर 3 घरांना देखील आग लागल्यानं घरातील सामानासह शेती उपयोगी असलेल्या वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली। दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर थोड्या वेळानं धरणगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब देखील दाखल झाला। या बंबाच्या मदतीने लागलेली आग विझवण्यात आली। या आगीत शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेला कापूस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय। या आगीत साखरे गावातील शेतकरी रमेश वना पाटील, विकास वना पाटील, स्वप्नील अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील या 4 जणांच्या घराला आग लागल्यानं घरातील काही रोकड, सामान आणि कापूस जळून खाक झालाय। या घरात आगीमुळे झालेल्या नुकसानीने संसार उघड्यावर पडलेत। की म्हणा 1-1.5 लाख रुपये बैग्यात, भांडा खराब बैग्यात, धान्य नुकसान बैगी, कपाशी बैगी, 40 क्विंटल कपाशी होती। 30-40 क्विंटल कपाशी बैगी, वावरे करताना आम्ही झुकना दादा, रोकड कॅश 1 लाख रुपया, 25-30 सर्व उद्देश घ्या फिरी बारान गरमाशेत आम्ही मना बहीण दांडर अपंग तो भाऊ। माझ्या घराला एक काय की आग लागल्यामुळे कपाशी जळाली। 40 क्विंटल ही अंदाजे 4 एकरची कपाशी होती आणि जवळपास माझ्या घरात माझ्याजवळ 2 लाख रुपये कॅश रोख होती। ती सुद्धा जळून खाक झाली। माझा सर्व संसार उद्ध्वस्त झाला। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी दिनेश पाटील, धरणगाव, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज